पण स्वामी विवेकानंद मन परिवर्तन केंद्र मामनोली कल्याण या केंद्रात आहोत. आमच्या केंद्राच्या माध्यमातून समतोल फाउंडेशनच्या माध्यमातून मुलांसंदर्भात तर काम प्रचंड होतच आहे. जे घरातून निघून आलेल्या मुलांच्या संदर्भात त्यांचं पुनर्वसन आणि हे काम गेली 20 वर्ष चालूच आहे. परंतु त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून आमच्या संस्थेचे माननीय अध्यक्ष श्री संजयजी केळकर साहेब, जे ठाणे मतदारसंघात जरी असले तरी ते पूर्ण कोकण विभागाचे आमदार आहेत असं प्रत्येक जण म्हणतो. हक्काचा माणूस, हक्काचा आमदार असं म्हणून त्यांची ओळख आहे, जनसेवक म्हणून ओळख आहे. आमच्या कल्याणच्या मामनोलीच्या बाजूला जो मसरुंडी पाडा आहे तिथे गेली अनेक वर्ष ही सगळी मंडळी, तरुण मंडळी तिथे राहतात आणि त्या ठिकाणी मंदिर नव्हतं. तर आम्ही कोविडमध्ये ते मंदिर, हनुमानजींचं मंदिर आम्ही स्थापन केलं आणि ह्या तरुण मुलांना एका चांगल्या आध्यात्मिक मार्गाकडे आम्ही वळवलंय. तर ह्या संदर्भात आता त्यांचं एक छान भजनी मंडळ सुरू झालंय. तर आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया की त्यांनी काय काय केलंय. बोल. तुमचं पहिले धन्यवाद करतो हे आम्हाला मंदिर बांधून दिलं आणि थोडी म्हणजे मंडळी आजूक यायला लागली तर माहिती झाली का कोणी बांधून दिलं. तर सर तुम्हाला नव्हतं बघितलं तर आज तुम्हाला बघितलं. तर थोडस चालू घेतलंय भजन. असते असते मंदिर आहे माहिती ते भजन म्हणा पाहिजेच ना. पाहिजेच, बरोबर. तर आता संध्याकाळी आरती घेतो, शनिवारी दररोजचे घेतो, म्हणजे एक दिवस आड आरती चालू असते. मग सगळी येतात गावातली मंडळी. तर असते असते होईल म्हणजे शिकतात आणि गावातली पण येतात दर्शनासाठी. तुम्हाला साहेबांकडून काय अपेक्षा आहे? तो भजनासाठी साहेब, भजनासाठी ते साऊंड बिऊन साहित्य भजनीला डोळकी होते, टाळ होते. असं आम्ही मुला मित्रमंडळ म्हणजे एक नवरात्रीला पण लागते. भजन मंदिर पण आहे. त्याच्यानंतर आम्ही सर्व मिळून थोडं टाळ, ढोलकी येते पैसे काढून जमा करून घेतले. मग मुलांना ती सवय लागली. मुलांना हे भजन माहित नव्हतं, पण मुलांना ज्ञान शिकून ते असते माहित झालं. बाहेरची लोक आपल्याकडे आली, हरिपाठ गायला आली, कीर्तन गायला आली, ते बघून मुलं प्रॅक्टिस झाली त्यांनी मुलांची. म्हणजे खरं तर आपण आता आपल्याकडे इथे साहेबांच्या बरोबर आपल्याला बरंच काही काम त्यांनी केलं पण आहे, करणार पण आहे. फक्त तुम्ही लोकांनी वाईट मार्गाकडे न जाता चांगल्या मार्गाकडे. आम्हाला नवरात्र ठीक. आपण देऊन शकतो. तर तुम्हाला काय वाटतं त्यांच्यावर? नाही, मला खूप आनंद झाला, कारण की या मामनोलीच्या जवळच्या पाड्यामध्ये मला वाटते 2-3 वर्षापूर्वी मंदिराची उभारणी झाली आणि भक्तीची गोडी लागली की त्याच्यातूनच शक्ती निर्माण होते. आणि गाव तिथे, मंदिर जे जिथे असतं त्या मंदिराच्या भोवती एक भक्ती निर्माण होते. ही या तरुणांच्या रूपाने आपल्याला बघायला मिळते. आज आता आमच्या केंद्रामध्येच ही मुलं जी आहेत ही या ठिकाणी भजन म्हणण्यासाठी गणरायाच्या समोर आलेली आहेत आणि त्यांच्या पाड्यामध्ये देखील त्यामुळेच त्यांनी दर शनिवारी रोज भजन, त्या ठिकाणी बाहेरची मंडळं येतात, त्या ठिकाणी भागवत कथा होत असेल. तर या भक्तीच्या माध्यमातून एक चांगलं वळण लागतं, सद्विचार आपल्याला येतो आणि त्याच्यातूनच आपल्याला कामाची एक ऊर्जा आणि शक्ती मिळते. आणि त्यामुळे मला आनंद वाटतोय की ही सगळी तरुण मंडळी जी आहेत ही या प्रवासामध्ये आहेत. आपलं शिक्षण, काम, व्यवसाय सांभाळत हे देखील करतायत आणि त्याच्यामुळे त्यांना पुढच्या काळामध्ये देखील निश्चितपणे आमच्या सारख्यांचं काम आहे की त्यांना प्रोत्साहन देणं, त्यांच्या पाठीशी उभं राहणं. गणपती बाप्पा.